दिल्लीत झालेल्या इंडियाच्या बैठकीची इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे। प्रियंका गांधींनी वाराणसीतून लोकसभा लढवावी असं ममता बॅनर्जींनी सल्ला दिलेला आहे, तर राहुल गांधी आणि ममता यांच्यात याबाबत बैठकही पार पडली आहे। आप दिल्लीत काँग्रेसला लोकसभेच्या 3 जागा सोडण्यास तयार आहे असंही समोर आलेलं आहे, पण पंजाबमधील लोकसभा जागांवरून आप आणि काँग्रेसमध्ये पेच निर्माण झालाय। तर आता ही इंडिया बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर आलेली आहे। वाराणसीमधून प्रियंका गांधी यांनी निवडणूक लढवावी असा सल्ला त्यांनी ममता बॅनर्जींनी त्यांना दिलेला आहे। याबाबत अधिक बोलण्यासाठी शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। शिवाजी, आता इंडिया बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर आलेली आहे, काय अधिकची माहिती मिळते? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ममता बॅनर्जी यांनी दिलेले काल 2 सल्ले आहेत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा एक सल्ला होता की पंतप्रधान पदाचा चेहरा हे मल्लिकार्जुन खरगे यांना देण्यात यावा। त्याला अरविंद केजरीवाल यांनी पहिले दलित पंतप्रधान म्हणून दुजोरा दिला। दुसरा एक सल्ला होता तो म्हणजे प्रियंका गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीतून उभं राहावं, हा एक सल्ला होता। दुसरी एक मुद्दा आहे की सातत्याने बोललं जात होतं की आप आणि काँग्रेसमध्ये दिल्लीत आणि पंजाबमध्ये जमणार नाहीये। मात्र आपने असं म्हटलेलं आहे की दिल्लीमध्ये तुम्ही म्हणजे काँग्रेसने 3 जागा घ्याव्यात, 4 जागा वरती आम आदमी पक्ष लढेल। 13 जागा ज्या आहेत पंजाबमध्ये त्या ठिकाणी भाजपचं अस्तित्व हे नगण्य मात्र आहे। त्या 13ची 13 जागा आपण निवडून येऊ, मात्र सीट शेअरिंग व्यवस्थित होणं गरजेचं आहे। थोडक्यात पंजाब आणि दिल्लीमध्ये जर व्यवस्थित लढलो तर 20 जागा आपल्याला मिळतील असं आम आदमी पक्षाचं काँग्रेसला म्हणणं आहे। मात्र आम आदमी पक्षांच्या या सगळ्या म्हणण्यानंतर काँग्रेसचं राज्यातील युनिट जे आहे पंजाबमधलं ते ऐकायला तयार नाही असं काँग्रेसचे बडे नेते म्हणतायत। दुसरीकडे महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत देखील उद्धव ठाकरे आक्रमकपणे भूमिका मांडताना पाहायला मिळाले। त्यांचं म्हणणं असं होतं की राज्यातील नेत्यांशी आम्ही चर्चा करतो, नाना पटोलेंशी, ते पुन्हा दिल्लीत येतात आणि या संदर्भात सगळ्या चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे तुम्ही याच ठिकाणी चर्चा करा, वारंवार हे मुद्दे मांडून उपयोग नाही अशा पद्धतीने आक्रमक भूमिका मांडली। आता या सगळ्यामध्ये सगळ्यात हटकी बातमी होती ती म्हणजे ममता बॅनर्जी यांची भूमिका। त्यांचं म्हणणं होतं की डाव्यांना सोबत पश्चिम बंगालमध्ये घेऊ नका आणि हे सगळं मुद्दे। धन्यवाद शिवाजी तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आता जागा वाटपाबाबत इंडिया आघाडीमध्ये काय निर्णय घेतला जाणार हे बघावं लागेल। Thank you.